नमस्कार, मिराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत बेसन लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता लाडूसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। तर इथे मी 2 वाटी बेसन घेतलंय, अर्धी वाटी रवा घेतलाय आणि पाऊण वाटी तूप घेतलंय आणि लाडूसाठी लागणारे आपल्याला 1.5 वाटी साखर। आता या साखरेमध्ये आपल्याला 5 ते 6 इलायची टाकायची आहे आणि याची पावडर तयार करून घ्यायची। तुम्ही बघू शकता पावडर तयार झाली। बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करू। तर कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। एकदम कमी गॅस ठेवायचा आणि रवा एकदम असा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं लागतील। चला रवा मस्त असं भाजून झाला की आता आपण रवा काढून घेऊ। तर कढईमध्ये आपल्याला वाटीतलं अर्ध तूप टाकायचं आणि बेसन भाजून घ्यायचं। आता बेसनही आपल्याला कमीच गॅसवर भाजून घ्यायचे। हे विकतचं पीठ आहे तर आपल्याला थोडा जास्त वेळ लागणार आहे भाजायला, म्हणजे 25 ते 30 मिनिटं लागतील। मस्त चमचा हलवत राहायचा आहे आणि याच्यामधल्या अशा गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय। तर उरलेले तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। परत मिक्स करायचं चांगलं आणि भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता एकदम असं बदामी रंग येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेतलंय। त्यातले सगळे असे गुठळ्या मोडत मोडत थोड्याफार राहिल्या तर मॅशरने असे मॅश करून घ्यायचे। तर बेसन भाजून झाले की ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचंय। त्याला थोडंसं असं मॅश करायचं मॅशरने। तुम्ही बघू शकता मस्त असं तूप सुटलंय बेसनला। तर याला मिक्स करायचंय रव्यामध्ये। आता पूर्णपणे थंड झाले की आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची, थोडी थोडी, एकदम साखर नाही घालायची। चांगलं हाताने मिक्स करायचंय। सगळं असं एक जीव करून घ्यायचंय। लागलं तर आपण तूप थोडं टाकू शकतो याच्यामध्ये। थोडंसं तूप गरम करून टाकायचं लागलं तर। आधी आपण लाडू वळून बघू। तुपाची गरज नाही पडणार आहे पोते। लाडू वळला जातोय म्हणजे बरोबर झालंय तूप। आता याला आपण तुम्ही बदामाचे काप घेतले हे लावून घ्यायचे आणि आपण हे लाडू वळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू तयार झालाय। आता याच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे। खूप छान होतात, खूप टेस्टी लागतात हे लाडू। बेसन लाडू अजिबात वास मारत नाही, फक्त बेसन भाजायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो। मस्त असे रवेदार आपले बेसन लाडू तयार झाले। एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।